आज आहे 27 मार्च आणि 27 मार्च हा दिवस ठाणे मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। तर त्यामागे खूप मोठा इतिहास आहे। इतिहास असा की येथील स्थानिक वीरांनी पोर्तुगीजांना 288 वर्षांपूर्वी पळून लावलं होतं। तेव्हापासून आत्तापर्यंत हा दिवस साजरा केला जातो। त्या दिवसाची आठवण म्हणून आज सगळे मानवंदना देण्यासाठी इथे जमतात आणि हा दिवस आठवला जातो। तो दिवस होता म्हणजे 1737 27 मार्च आणि आज ही 27 मार्च। जाणून घेऊया ठाणे मुक्ती दिन म्हणजे काय। चलो। 27 मार्च ठाणे मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो। ह्यामागे काय इतिहास आहे हे सगळ्यांना बहुतेक माहिती नसेल आणि याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मकरंद जोशी सर। सर, तुम्ही आम्हाला इथे बोलवलात। ठाण्याची जी माहिती आहे हा दिवस सेलिब्रेट का केला जातो सगळ्यात आधी आम्हाला ते सांगाल। 27 मार्च हा ठाण्याचा मुक्ती दिन आहे कारण 288 वर्षांपूर्वी म्हणजे 27 मार्च 1737 रोजी पोर्तुगीजांच्या तावडीतून ठाणे शहर मुक्त केलं गेलं। त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने ठाण्याने मोकळा श्वास घेतला तो 27 मार्चला। पेशव्यांचं सैन्य आणि ठाण्याच्या जवळच्या अणजूरचे गंगाजी नाईक आणि ठाण्यातले आणि कळव्यातले आणि आसपासच्या परिसरातले काही शिलेदार यांनी ही मोहीम घेतलेली होती। त्यामुळे 27 मार्च हा ठाण्याच्या इतिहासातला एक महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीमधून ठाणे शहर आणि परिसर हा मोकळा झाला, मुक्त झाला। सर, हेच ते ठिकाण आहे, हेच ठिकाण आहे, ह्याच ठिकाणी इतके वर्ष आपण हा जो सण आहे तो सेलिब्रेट करतो। हो, कारण हा किल्ला मुळात पोर्तुगीजांनी बांधायला सुरुवात केली होती 1730 मध्ये। जेव्हा मराठ्यांनी हल्ला केला 1737ला तेव्हा हा किल्ला बांधून पूर्ण झालेला नव्हता। त्याचा आराखडा तयार होता। 5 कोणांचा ताऱ्याच्या आकाराचा हा किल्ला असणार होता आणि 5 मोठे बुरुज त्याला असणार होते जो पुढे मराठ्यांनी पूर्ण केला। त्यामुळे आज जरी तुरुंग म्हणून कारावास म्हणून या वास्तूचा उपयोग केला जात असला तरी हा मुळातला ऐतिहासिक किल्ला आहे जो ठाण्याच्या रक्षणासाठी ठाण्याच्या शहराच्या तोंडावरती खाडीच्या काठावरती उभारण्यात आलेला होता आणि तिथेच हे युद्ध लढलं गेलं ठाणे शहराला मुक्त करण्याचं। त्यामुळे याच ठिकाणी ठाणे मुक्ती दिन गेले अनेक वर्ष सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा केला जातो। किती वर्ष झालेत हा जो दिवस आहे आपण सेलिब्रेट करतोय? एक 12-15 वर्ष तर सहज झालेली आहेत। कारण असं आहे की इतिहास शहराचा विसरला जातो हळूहळू। म्हणजे किल्ला तुरुंग म्हणून वापरला जात असल्यामुळे तो किल्ला आहे हेच लोकांच्या लक्षात राहत नाही आणि मग तिथे काही लढाई झाली होती, ठाणे शहराच्या मुक्तीसाठी तिथे संग्राम झाला होता, हेही विसरलं जाणं स्वाभाविक असतं। त्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान आणि ठाण्याचे आमदार माननीय संजयजी केळकर यांच्या पुढाकाराने हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली आणि आज सातत्याने तो साजरा होतोय याचा एक ठाणेकर नागरिक म्हणून मला समाधान आहे। म्हणजे 1737 पासून ते आत्तापर्यंत आपण मोजले तर 288 वर्ष होत आहेत आणि 288 वर्षांपूर्वीचा हा जो इतिहास आहे हा पुढेही वारसा जो आहे ते ठाणेकर नाही पूर्ण महाराष्ट्राने घेऊन जावा पुढे अशी आशा आपण या माध्यमातून करूयात। आणि खूप खूप धन्यवाद आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल। पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र। कॅमेरामॅन विजय शॉ सोबत अमोल तेली, ठाणे।